तर नमस्कार कृषी मित्र आणि कृषी मैत्रिणींनो. आज आपण बघणार आहे 6th इन्कम कमिटीचं प्रॅक्टिकलसाठी फॉर्मॅट कसं असणार आहे. आता तुम्हा सर्वांना एक क्वेश्चन हा नक्कीच पडला असेल की आता आपली प्रॅक्टिकल एक्झाम ही कशी होणार आहे. कारण 6th इन्कम कमिटीने प्रॅक्टिकल एक्झामच्या फॉर्मॅटमध्ये पूर्णपणे चेंजेस केले आहेत. तर 6th इन्कम कमिटीने आता 1+1, 1+2 आणि 2+1 साठी प्रॅक्टिकल एक्झाम ही 30 मार्चची केलेली आहे. तर 0+1 आणि 0+2 साठी प्रॅक्टिकल एक्झाम ही 50 मार्कची केलेली आहे. आता ही जी प्रॅक्टिकल एक्झाम असणार आहे ते आपल्याला कॉलेज वाईज आणि एक्सटर्नलवर डिपेंड राहणार आहे. कॉलेज आणि एक्सटर्नल आपल्याला 30 मार्क आणि 50 मार्क याच्यामध्ये काही चेंज करू शकत नाहीत. पण ते या 30 मार्कमध्ये स्पॉटिंग द्यायचं की डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन द्यायचं, ऑब्जेक्टिव्ह द्यायचं यामध्ये ते कॉलेज वाईज किंवा एक्सटर्नलवर चेंजेस करणे डिपेंड असणार आहे. तर आज आपण बघणार आहोत 6th इन्कम कमिटीचा प्रॅक्टिकलसाठी फॉर्मॅट हा कसा असणार आहे. तर हा जो फॉर्मॅट असणार आहे हा फर्स्ट सेमिस्टरसाठी आणि थर्ड सेमिस्टरसाठी आणि तसेच बॅकलॉग एक्झामसाठी पण हाच प्रॅक्टिकलचा फॉर्मॅट असणार आहे. तर आता आपण बघूया आपला प्रॅक्टिकल फॉर्मॅट कसा असणार आहे. तर आता आपण बघूया आपला प्रॅक्टिकलचा फॉर्मॅट. तर आपल्याला प्रॅक्टिकलच्या फॉर्मॅटमध्ये पण 1+1 कोर्ससाठी, 2+1 कोर्ससाठी आणि 1+2 कोर्ससाठी वेगळा फॉर्मॅट असणार आहे आणि 0+1 साठी आणि 0+2 साठी थोड्या प्रकारचा वेगळा फॉर्मॅट असणार आहे. तर आपल्याला या कोर्ससाठी प्रॅक्टिकल एक्झाम होणार आहे 20 मार्चची. तर टोटल मिळून प्रॅक्टिकल जी एक्झाम असणार आहे ते 30 मार्च असणार आहे. आता तुम्हाला प्रश्न असेल की रिमेनिंग 10 मार्कसाठी काय असणार आहे. तर रिमेनिंगचं जे 10 मार्क असणार आहेत तर त्यासाठी तुम्हाला मॅन्युअल आणि असाइनमेंट हे असणार आहे. ते आपण नंतर बघणार आहोत की 10 मार्कसाठी काय असणार आहे. आपण फर्स्ट बघूया या 20 मार्कचं डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे. तर या 20 मार्क मध्ये आपल्याला 2 क्वेश्चन हे डिस्क्रिप्टिव्हचे असणार, म्हणजे ब्रॉड क्वेश्चन हे 2 असणार. तर ते प्रत्येक क्वेश्चन हा 5 मार्कसाठी असणार, म्हणजेच आपल्याला हे झालं 10 मार्क साठी. आता बघणार आहोत आपण स्पॉटिंग हे किती मार्कला असणार. जर सब्जेक्टला किंवा एक्सटर्नलने किंवा तुमच्या कोर्स टीचरने जर त्याच्यासाठी स्पॉटिंग ठेवलं असेल तर ते स्पॉटिंग 8/10 मार्कसाठी राहणार आहे. तर 8 मार्कला जर स्पॉटिंग आलं तर आपल्याला 2 मार्कसाठी वाहिवा असणार आहे. जर स्पॉटिंग आपल्याला 10 मार्कसाठी असेल तर आपल्याला 2 मार्कची वाहिवा ही गरजेची नाही. म्हणजे इथं जर वाहिवा घ्यायची असेल इफ रिक्वायर्ड तरच वाहिवा होणार, नाही तर वाहिवा होणार नाही. तर हा जो पॅटर्न असणार आहे हा अशा प्रकारे आपल्याला 20 मार्कसाठी फॉर्मॅट असणार आहे. तर आता ज्या सब्जेक्टला आपल्याला स्पॉटिंग नसेल किंवा ज्या सब्जेक्टला आपल्याला स्पॉटिंग कॉलेज ठेवणार नाही तर त्याच्यासाठी तुम्हाला 20 मार्कची प्रॅक्टिकल एक्झाम आहे ती डिस्क्रिप्टिव्हच होणार आहे. सपोज समजा तुम्हाला जीपीबी सब्जेक्टचं जर प्रॅक्टिकल असेल थर्ड सेमिस्टरसाठी तर तुम्हाला जीपीबी सब्जेक्टला जर स्पॉटिंग नाही दिलं तर तुम्हाला अशा प्रकारचा पॅटर्नही असू शकतो. तुम्हाला तिथे 5 हे क्वेश्चन दिले जातील. 5 क्वेश्चन पैकी तुम्हाला 4 क्वेश्चन हे सॉल्व्ह करायचे आहेत. म्हणजे आपल्याला एक सिंगल क्वेश्चन असणार हा 3 मार्कला. तर तुम्हाला 4 क्वेश्चन हे झाले 12 मार्कसाठी. तर 12 मार्कसाठी तुम्हाला इथे डिस्क्रिप्टिव्ह. आता जीपीबी मध्ये तुम्हाला गॅमेट वगैरे ते पाडावे लागतात तर त्याच्यासाठी असे पण तुम्हाला एक्सटर्नल विचारू शकतात. आता बघूया आपण बाकीच्या 8 मार्कसाठी काय होणार. तर तुम्हाला 3 मार्कसाठी ही शॉर्ट नोट असणार. तर या 3 मार्कसाठी तुम्हाला शॉर्ट नोट ही विचारली जाईल. म्हणजे 12+3 15 मार्क झाले. तर बाकीच्या 3 मार्कसाठी तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह हे विचारले जातील आणि रिमेनिंग 2 मार्क राहिलेले त्याच्यासाठी तुमची वाहिवा होईल. तर अशा प्रकारचा हा पॅटर्न असू शकतो. किंवा याच्यामध्ये जर काही चेंजेस असेल ते आता कॉलेज वाईज किंवा एक्सटर्नलवर डिपेंड आहे. जर याच्यामध्ये चेंजेस असतील किंवा तुमचा याच्यापेक्षा जरा वेगळा फॉर्मॅट असेल तर ते तुम्हाला त्या सब्जेक्टचे कोर्स टीचर हे तुम्हाला आधीच तुम्हाला कॉलेज लेवलला सांगितलं जाईल. पण मे बी तुम्हाला जर स्पॉटिंग नसेल तर अशा प्रकारे हा पॅटर्न असू शकतो. तर हा झाला आपला 1+1, 2+1 अँड 1+2 साठी
फॉर्मॅट. तर आता आपण बघूया ह्या 10 मार्क्ससाठी काय असणार आहे. तर ह्या 10 मार्क्ससाठी एक तर तुमची 5 मार्क्ससाठी क्विज झालेले असेल आणि रिमेनिंग जे 5 मार्क असणार तुमचे, तर ते मॅन्युअलला तुम्हाला 5 मार्क असणार आहेत. तर आता ह्या इथे पण तुम्ही लक्षात ठेवायचे, हे 5 मार्क एक तर क्विजला असतील किंवा त्या सब्जेक्टला तुम्हाला जर समजा सपोज ॲग्रोनॉमीचा सब्जेक्ट आहे, निमेटॉलॉजीचा सब्जेक्ट आहे, या सब्जेक्टमध्ये जर तुम्हाला सॅम्पल कलेक्शन करायला लावले असेल, म्हणजे विड अल्बम, सीड अल्बम, वेगवेगळे काही पण असो, त्यांनी जे वर्क दिलं असेल त्याच्यासाठी तुम्हाला हे 5 मार्क ऑब्लिकला असणार आहेत. म्हणजे एक तर तुम्हाला 5 मार्क क्विजला असतील किंवा तुम्हाला ते सॅम्पल कलेक्शनला असेल किंवा तुमच्या लॅब रेकॉर्डला असेल. असं मिळून तुम्हाला 10 मार्कचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. तर आता आपली ही जी टोटल प्रॅक्टिकल एक्झाम आहे, म्हणजे फायनल 20 ची मिळून आणि ऑब्लिक आधीची 10 ची, म्हणजे असं करून तुमची प्रॅक्टिकल एक्झाम ही 30 मार्कसाठी असणार आहे. पण तुमची जी फायनल प्रॅक्टिकल एक्झाम आहे ती 20 मार्कसाठीच होईल, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर आता आपण बघूया 0+1 साठी आणि 0+2 साठी प्रॅक्टिकल एक्झाम ही कशी होणार. तर 0+1 आणि 0+2 मध्ये तुम्हाला इंटरनल म्हणजे कॉलेज लेवलला तुम्हाला आधीच 50 मार्कसाठी हे एक्झाम झालेले असेल. तर याचा आपण आता डिस्ट्रीब्युशन समजून घेऊया. तर या 50 मार्क मध्ये तुम्हाला एक तर फर्स्ट तुमची 10 मार्कची मिड ऑब्लिक क्विज म्हणजे प्री मिड होईल तुमची 10 मार्क्ससाठी. तर रिमेनिंग 40 मार्क्ससाठी आपल्याला काय होईल, तर तुमची जी याची मिड टर्म होणार आहे, तर याची मिड टर्म तुमची असेल 30 मार्क्ससाठी. तर आता झाले आपले 40 मार्क्स. तर आता राहिलेले 10 मार्क्ससाठी तुमचं काय होईल, राहिलेले 10 मार्क्ससाठी तुमची पोस्ट मिड ही असेल किंवा तुम्हाला पोस्ट मिड मध्ये 5 मार्क मॅन्युअलला दिलेले असतील आणि 5 मार्क तुमचे हे क्विजला असतील किंवा त्या पोस्ट मिडला असतील. आता ह्या 10 मार्कचं डिस्ट्रीब्युशन हे तुमच्या कोर्सच्या टीचरवर डिपेंड आहे. पण तुमच्या 40 मार्कसाठी हे मिड टर्मच होणार, म्हणजे त्याच्यात प्री होईल किंवा मिड टर्म होईल. पण पोस्ट मिड मध्ये 10 मार्कचं डिस्ट्रीब्युशन तुम्हाला मॅन्युअलला दिलं असेल किंवा तुम्हाला ते वर्कला काय दिलं असेल तर त्याला असेल. पण किंवा तुम्हाला त्याची 10 मार्कची मिड टर्म पण होऊ शकते, ते तुमच्या कॉलेजच्या टीचरवर डिपेंड असणार आहे. तर आता आपली याची फायनल जी थेरी एक्झाम आहे 0+1 आणि 0+2, तर त्याची फायनल थेरी एक्झाम पण आपल्याला 50 मार्क्ससाठी असेल. तर आता आपण बघूया त्याचं डिस्ट्रीब्युशन आपल्याला कसं असेल ते. तर 50 मार्क मध्ये आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह साठी 30 मार्कचं लॉंग क्वेश्चन विचारले जाणार. तर इथं आपल्याला क्वेश्चन 6 दिलेले असणार, म्हणजे इच क्वेश्चन आपल्याला हा 5 मार्कसाठी असणार आहे. म्हणजे तुम्हाला 6 क्वेश्चन दिले जाणार, त्याच्यात सिंगल क्वेश्चन हा 5 मार्कसाठी असणार, म्हणजे 5 × 6 म्हणजे तुम्हाला ते झालं 30 मार्कसाठी. तर तुम्हाला 30 मार्कसाठी हे लॉंग क्वेश्चन असणार. याच्यात तुम्हाला ऑप्शनला क्वेश्चन पण दिले जातील, ते आता तुमच्या एक्सटर्नल वर डिपेंड आहे की त्यांना ऑप्शनला द्यायचे असतील तर ते देतील किंवा तुम्हाला 6चे 6 दिले जातील, ते तुम्ही 6 सॉल्व्ह करायचं आहे. आता रिमेनिंग 20 मार्कसाठी काय असेल, तर इथं एक तर तुम्हाला 15 मार्कला स्पॉटिंग असेल किंवा 20 मार्कला हे तुम्हाला स्पॉटिंग दिलं जाईल. तर तुम्हाला 15 मार्कला जर स्पॉटिंग दिलं तर तुमची 5 मार्कसाठी तुमची वायवा होणार आहे. जर तुम्हाला 20 मार्कसाठी स्पॉटिंग दिलं तर वायवा तुम्हाला गरजेची नाही. तर असा असणार आहे आपल्याला 0+1 अँड 0+2 साठी प्रॅक्टिकलचा फॉर्मॅट. तर कृषी मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झाम मध्ये पण जास्त मार्क घेणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जर नंतर MSc ऍग्री वगैरे करणार असाल तर तुम्हाला इथे प्रॅक्टिकलचे मार्क तुम्हाला प्रॅक्टिकलच्या मार्कवर तुम्हाला CGPA तुमचा मेंटेन होऊ शकतो, तुमचा CGPA ही वाढू शकतो. तर असंच नवीन CGPA वाढू शकतो. तर तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झाम मध्ये काही डाऊट्स असतील किंवा तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओला कमेंट करा, आपण त्याच्यावर रिप्लाय देऊ. आणि अशाच नवीन अपडेटसाठी आणि व्हिडिओसाठी आपल्या या YouTube ॲग्रोमाइंड चॅनेलला सबस्क्राईब करा. तर कृषी मित्रांनो, असा आपला असणार आहे हा प्रॅक्टिकलचा
फॉर्मॅट जर याच्यामध्ये काही नॉर्मल चेंजेस असतील तर ते तुम्हाला कॉलेज लेवलला ते कोर्सचे टीचर तुम्हाला सांगितलं जाईल, पण ते तुम्हाला 50 मार्क्ससाठी आणि 30 मार्क्ससाठी याच्यामध्ये काही चेंजेस करू शकत नाहीत. याच्यामध्ये ते चेंजेस फक्त तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह द्यायचं की तुम्हाला स्पॉटिंग द्यायचं की तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह कितीला द्यायचं याच्यामध्ये ते चेंजेस करू शकतात. तर तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये काही डाऊट्स असतील, प्रॉब्लेम असतील तर तुम्ही आपल्याला कमेंट मध्ये विचारू शकता, आपण त्याच्यावर रिप्लाय देणार आहोत. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आणि अपडेटसाठी आपल्या या YouTube ॲग्रोमाइंड चॅनेलला सबस्क्राईब करा आणि इतर कृषी मित्रांनी मैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही असेच नवीन व्हिडिओ आपल्याला लवकरात लवकर भेटून जातील. तर थँक्यू.